राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा अहमदनगर शहरामधील माऊली संकुल येथे संपन्न झाला. आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या मेळाव्यास नगर शहरामधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. आगामी काळातील पक्षाचा विस्तार होण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी काम करावं, आगामी निवडणुकीसाठी पक्षाचे ध्येय धोरण सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे, यासाठी पक्षाची कार्यपद्धती मतदारसंघात राबवल्या जाव्यात, यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. याचबरोबर शहराध्यक्ष संपत बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामधील विविध कार्यकारिणी तयार करून त्यांना नियुक्तीपत्र आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आले. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी संपत बारसकर यांची नियुक्ती झाल्यानंतर नियुक्तीचा कार्यक्रम, नवीन पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम आज त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न झाला. मोठ्या संख्येनं एक चांगला उत्कृष्ट प्रकारचा असा निवडीचा कार्यक्रम प्रथमतःच म्हणजे कुठल्या तरी राजकीय पक्षात झाला. तो देखील आम्हाला आनंद आहे की संपतदादा बारसकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला. निश्चितच एक चांगल्या प्रकारे राष्ट्रवादीची संघटना या महाराष्ट्रामध्ये अजितदारांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. विकासात्मक काम असेल, रोजगार निर्मिती असेल, असे अनेक वेगवेगळे प्रकल्प राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजितदारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आपल्याला उपक्रम चालू असताना पाहायला मिळतात. आणि त्याच धर्तीवरती नगर सारख्या शहरामध्ये देखील आज आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून आज कुठेतरी संघटनात्मक पातळीवरती बळकटी आणण्याचं काम या संपतदारांच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये होईल अशी एक आशा या निमित्ताने व्यक्त करतो. त्यांच्या सर्व आज नवीन कार्यकारिणीची नियुक्ती आज झाली आहे आणि एक जम्बो कार्यकारिणी त्यांनी आज खरं तर आपल्याला डिक्लेअर झालेली पाहायला मिळते की अनेकांना एक चांगल्या प्रकारचे पदांवर नियुक्ती करून या संघटना बळकटीकरण करून वेगवेगळ्या भागाचे प्रश्न असतील, वेगवेगळ्या अडचणी असतील, नवीन रोजगार निर्मिती असेल, याच्यावरती ते पुढच्या काळामध्ये पर्यावरण असेल, पर्यटन असेल, या सगळ्या विविध विषयांवरती ते काम करणार आहेत. पण या सगळ्या कामांकरता मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये नंबर 1 पक्ष म्हणून या ठिकाणी अजितदारांच्या नेतृत्वाखाली नावावर आल्याशिवाय राहणार नाही अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहमदनगर.